श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता इथं काय चालू आहे. तर इथं मी ज्या म्हणजे गुरुआईकडे बघायला जाते ते आहेत हे नाना. हे म्हणजे बघायला जाते म्हणजे मला वारं वगैरे येतं लक्ष्मीचं, तुळजापूरच्या आईचं. तर हे माझे गुरु होणार आहेत. मी करून घेणार आहे गुरु यांच्याकडनं. म्हणजे आपलं परडी वगैरे सगळं घ्यायचा कार्यक्रम करायचा यांच्याकडनं. ह्यांच्यापासून खूप छान होत आलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. तर आता हे आकाड पाणी चालू आहे. आकाड पाणी म्हणजेच आकाडाचे निवद. तर ह्याला आकाड पाणी म्हणतात इकडं, मला माहीत नाही आहे. तर इथं ते पोतराज बाबांची पूजा करून घेतले, पाय वगैरे धुवून छान अशी पूजा करून घेतलेली आहे. म्हणजेच आज ह्या आकाड महिन्यात पोतराजांना खूप मान असतो. त्यांच्यामुळं म्हणजे त्यांच्याशिवाय हे लक्ष्मीचं त्यांना हे असतं, वरदान असतं. तर हे लक्ष्मीचं सगळं त्यांच्याकडनं करून घेतलं आणि आज हे सगळे देव्या बघताय तुम्ही. माझ्या पहिल्या व्हिडिओ पण मध्ये बघितला असाल तुम्ही. तर ह्यांच्या घरी आज आकाड पाण्याचं इथं चालू होतं. म्हणजे आकाडाचे निवद वगैरे दाखवायचं कार्यक्रम. एवढं फळांनी छान असं सजवलेलं होतं. खूप छान वाटत होतं आणि छान असं त्यांनी ते केलेलं पण होतं. आणि मग त्यानंतर इथं त्यांनी आतमध्ये पण आरती करून घेतली आणि सगळं असं वाजत गाजत छान ही पूजा चाललेली होती. वाजंत्री वाजत होते. म्हणजे हे सगळं वाजायचं चालूच होतं कार्यक्रम. वाजवलेलं मी म्यूट करून माझा स्वतःचा आवाज दिलेला आहे, कारण खूप छान असं इथं आरती वगैरे चालली होती. आणि बघू शकताय तुम्ही ह्या सगळ्या देव्यांना किती छान तयार केलेलं आहे. काळूबाई आहे, इथं येडेश्वरी आहे, तुळजापूरची अंबाबाई आहे, लक्ष्मी आहे, मांढरची काळूबाई, सगळ्या देवांचं आहे. खूप छान असं इथं बघू शकताय तुम्ही आरती करून हे आखाड पाण्याला आखाड पाण्याचे हे निवद दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. मग इथं आतमध्ये सगळ्या देवांना गजर करून, म्हणजे सगळ्या देवांचं नामस्मरण करून, हे पोतराज बाबा सगळ्या देवाचं नामस्मरण करून देवांना आमंत्रण देत होते. आम्ही जे करत आहे कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सगळे देवदेवता यावे म्हणून त्यांनी ते आमंत्रण दिलेलं आहे. हात जोडून त्यांनी नमस्कार घातलेला आहे. आणि मग काही तर धूप वगैरे लावलं, छान कापूर जळत होतं. खूप छान असं वास दरवळत होता त्या कापूरचा, धुपाचा आणि गुलाब पाण्याचा. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. इथं गेल्यानंतर सगळे दुःख कमी झाले हे 100% आहे. मला तर खूप अनुभव आला, कारण माझं जे काही दुःख आहे ते सगळं लांब झालेलं आहे. तर बघू शकता हे नाना, गुरुवर्य नाना आहेत इथं. तर ते इथं पूजा वगैरे करून घेत आहेत. नारळ हे करत आहेत. आता हे नारळ सगळे 5 दिवसाला 5 नारळ हे बाहेर फोडायचे होते एकाच जागी. तर हे आकाड पाण्याचं चाललेलं होतं. देवावरून ओवाळून हे बाहेर फोडायला सांगायचं होतं. मग हे कार्यक्रम चालू होतं. मग हे चालू असतानाच सगळ्या ज्या देव्यांच्या मूर्त्या आहेत, देवी आहेत, ते सगळ्या घेऊन बाहेर रथामध्ये ठेवायचं होतं. मग त्यांनी पहिले उचललेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय, पहिले त्यांनी उचललेली आहे काळूबाईला, मला वाटतं बहुतेक, आणि दिसणं एकदम जवळून. आणि ही मूर्ती उचलली आणि मग बघू शकता तुम्ही खूप सुंदर तयार केलेले आहेत. खूप छान करतात ते. मनापासून तिथं गेल्यावर खरंच खूप छान प्रशस्त वाटतं. आणि बघू हे सगळ्या मूर्त्या घेऊन त्या एक एक घेऊन चालले होते. सगळेजण घेऊन चालले होते. ही काळूबाई आहे बघा, किती गजरांनी किती सुंदर सजवलेलं आहे. येडेश्वरी नेली सगळे. हे बघा इथून ते घेऊन जात आहेत आणि इथं रथ ठेवलेला आहे. त्या रथामध्ये सगळ्या देव्या ते ठेवत आहेत. आणि हे वाजत गाजत खूप छान आकाडाच्या सवासणी वगैरे काढलेल्या आहेत, घागरी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये मी पण ती घागर घेऊन उभी आहे. मला नव्हतं माहिती, मी साधं सिम्पलच गेले होते. सगळे खूप छान तयार होऊन गेले होते. नेक्स्ट टाईम मात्र नक्कीच चान्स घालवणार नाही, खूप छान तयार होऊन जाणार. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा.